सध्या डेव्हलपमेंट सेंटरच्या 2 चांगल्या उपक्रमांचा उद्घाटन आणि या प्रसंगी मी सर्वप्रथम आपल्या संस्थेचे संस्थापक शिक्षण बाबू साळुंखे, संस्था माता पुष्पादेवी साळुंखे या महामानवाचं नाव आपले या संस्थेला दिलं असे गुरु स्वामी विवेकानंद आणि ज्ञानज्योती स्वामी जावडेकर यांना विनम्र असा अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सगळ्या केंद्राचे कर्मचारी आदरणीय अरविंद जाधव सर, माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे संस्थेचे किशोर ठाके सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मागचे काही वर्ष काही कालखंड या महाविद्यालयाचं नेतृत्व केलं असे आदरणीय अनिल पाटील सर, तासगाव येथील महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय एस एस पाटील सर, त्याचबरोबर या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे विद्या समितीचे सचिव आदरणीय कोरे सर आणि मसळ्यावरून आपल्या संस्थेचे शेवटचं टोक आहे अशा या केंद्रावरून या ठिकाणी उपस्थित असणारे मीडिया पाटील सर, तुम्ही सर्वच उद्योग कार्यकर्ते तुम्ही चांगल्या पद्धतीने मगासपासून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. अशा आशा मॅडम, आदरणीय डॉक्टर स्वाती हाके मॅडम, डॉक्टर अर्चना जाधव मॅडम आणि विद्यार्थी खरं म्हणजे विवेकानंद संस्था ही उद्योग कार्यकर्त्यांची संस्था. इथं आपण एकच लेवल मानतो म्हणजे बाजू आणि एकाच लेवलची तुझ्या या संस्थेत होत असते. त्यानंतर बाकी सगळे कार्यकर्ते हे गुरुदेव कार्यकर्ते म्हणून काम करतात, त्या संस्थेचे सेवक म्हणून काम करतात आणि फक्त बापूजींच्या विचारांचे पायी म्हणून काम करतात. कोण रक्तात जन्माला आलं म्हणून वारसा, म्हणजे बापूजींचा वारसा एवढा मोठा आहे की त्यांच्या घराने जन्म घेतला म्हणून कोण त्यांचा वारसदार होऊ शकत नाही. त्यांच्या या ज्ञान यज्ञाला अग्ण्यासाठी जी लोक त्यांचा खांदा देतात, जी लोक त्यामध्ये स्वतःची आहुती देतात, ते गुरुदेव कार्यकर्ते या संस्थेचे वारसदार आहेत. ते संस्थेचे गुरुदेव कार्यकर्ते हे बापूजींचे खरे वारसदार आहेत. तुम्ही नक्कीच एक चांगल्या उद्देशाने एक यूथ डेव्हलपमेंट सेंटर काढलं. मला माझं नाव या यूथ डेव्हलपमेंट सेंटरला दिलं, पण साधारण जर आपण बघितली तर ही पिढी जेनझी पिढी आहे. मी पण जवळपास त्या उंबरठ्यावर होतो. 1 वर्ष उशिरा जर मला मी जेनझीकडे पण त्या उंबरठ्याच्या आधी असल्यावर म्हणजे 97 पासून काहीतरी 3-4-13 ते जेनझी म्हणतात. माझा जन्म 96 त्यामुळे मी मिलेनियलमध्ये आलो. तर त्या मिलेनियल पिढीचा साधारण या जेनझी पिढीचा आणि मिलेनियल पिढीचं साधारण लवकर पटत नाही. त्यामुळे माझं नाव देण्यापेक्षा बापूजींनी ज्या उद्देशाने या संस्थेला स्वामी रामानंद भारतींच्या मार्गदर्शनानुसार विवेकानंदांचं नाव दिलं, त्यांचं नाव या डेव्हलपमेंट सेंटरला आपण सगळे घेऊया. माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांची अनुमती त्या माझ्या प्रस्तावाला असं आहे. कारण शेवटी एक युवक कसा असावा याची प्रेरणा साधारण 1600च्या शतकामध्ये स्वामी विवेकानंदांनी दिली आणि आज या 21व्या शतकात देखील आपण विवेकानंदांच्या आदर्शावरती युवक घडवण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करतो. तर यापेक्षा आदर्श नाव त्या गोष्टीला असू शकत नाही. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की मी आपल्या प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य करू शकतो. कारण अरविंद जाधव सर या ठिकाणी जर आपण सभागृहात जरी बघितलं, आज मला तिथे जाधव मॅडम दिसतात. आपण किती वर्ष संस्थेमध्ये फुकट काम केलं मॅडम? 20 वर्ष. अशी 20 वर्ष जर कोण आपल्या घरदारावर पाणी सोडलं, त्याच्यामध्ये वाईट सर इथे होते आहेत का? त्यांनी जर आयुष्यभर फुकट काम केलं, रिटायर झाले, किती रुपये मिळाले संस्थेकडे? त्याच्यामध्ये लाख रुपये पण एवढ्या 36-37 वर्ष त्यांनी काम केलं, लाख रुपये ते घेऊ शकले नाही. असे भरपूर लोक आहेत. माझे गुरु आहेत, अलका मॅडम दिसत आहेत. अशा भरपूर म्हणजे आता सगळ्यांची नावं घेत बसलो होतं त्या ठिकाणी. चांगलं सांगलीमध्ये काम करत होते खंडेराव स्त्रीला, त्यांना प्रमोशन नसळा म्हणजे माझ्यामध्ये किती 12 तास लागतात, ते 8-10 तास तरी लागतात. अशा ठिकाणी
एका मिनिटात गेले. मी फक्त बापूजींच्या घरात जन्माला घेतला कारण माझ्या जन्मात एक पुण्याई होती. त्यात आगरकुमार साहेबांच्या पोटाचे आगरकुमार साहेबांच्या घरात त्यात त्या माऊलीच्या जन्म आलो की जिने त्या संस्थेसाठी एवढा मोठा त्याग केला. म्हणून फक्त मला ही संधी मिळते की ह्या पदावर काम करा. मुकेशचे गाणं आहे की मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी. त्यानुसार आपण सगळे या जगामध्ये आपली भूमिका त्या पल दो पलची असते त्यासाठी येतो आणि आपली भूमिका झाली की आपण त्या रंगमंचावर बाजूला जायचं. त्या गाण्यामध्ये पुढं असं पण म्हणते की कल और आएंगे नगमों की खिड़की कर दिया सुनने वाले, मुझसे अच्छा कहने वाले, मुझसे अच्छा सुनने वाले. त्यामुळे मी आज मी नसतो तर दुसरं कोणतरी असेल. बापूजी गेले म्हणून संस्था थांबली, मॅडम गेले म्हणून संस्था थांबली. त्यांच्या स्मृतीने त्यांच्या कार्याने ते अमर झाले. बापूजींना जर वाटलं असेल तर त्यांनी स्वतःचं नाव, स्वतःच्या आई वडिलांचं नाव या संस्थेला देऊ शकतो. हजारो लोकांना, लाखो लोकांना त्यांनी कामाला लावलं, नोकरीला लावलं. त्यांच्या जी लोक कुठेतरी ऊसतोड कामगार होते त्यांच्या मुलांना कुठेतरी मोलमजुरी करायची, अशा मुलांना उचलून विमानमध्ये टाकलं, त्यांना शिकवलं. त्यामध्ये मोठी पडी अपराध सर, इंजी गायकवाड सर, माझ्यामध्ये बाबासाहेब मोठे सर, त्यांनी भरपूर नाव आहे की ज्यांनी पुढे जाऊन संस्थेसाठी खूप मोठं योगदान दिलं आणि त्या योगदानामुळे आज संस्था ही प्रगत झाली. आज मी मला म्हटलो सरांनी 35-36 वर्ष पूर्ण वेळ संस्थेसाठी दिला आणि अर्धवेळेचा पण पगार घेतला नाही. जाधव मॅडम 20 वर्ष आज त्यांना काय केली होते. माझ्या मतानुसार मॅडम पण संस्थेत काम करतात, त्याला पण आपण परमनंट केले. असे भरपूर लोकांनी या संस्थेसाठी त्याग केले. मी आपल्याला सांगू इच्छितो की अशी पण काही मंडळी या संस्थेमध्ये आहेत की ज्यांनी स्वतःचं घर, स्वतःचे जागा या संस्थेला दिले आहे. म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यात आरोडे हायस्कूल आपल्याला माहिती असेल, वीर पाटील सर संस्थेचे माझे स्वामी सर शिकून होते. त्यांनी ती आपली स्वतःची 6 एकर जागा आहे, 5 एकर आहे, ती या संस्थेला दिली. कोणी जागा दिल्यावर म्हणते की माझ्या आई वडिलांचं तरी नाव द्या माझ्यावर, पण त्यांनी तितका ग्रामदेवतेचं नाव द्या शाळेला. त्यांचा उद्देश असा होता की ग्रामदेवतेच्या भीतीने का विनाने मुलं शाळेत येतील आणि बाहेर व्यसन करण्याच्या ऐवजी शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि आपला आयुष्य सुधारतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपण बघतो मुघलांच्या साम्राज्याला मुघलाई म्हणतात, पेशवांच्या साम्राज्याला पेशवाई म्हणतात, इंग्रजांच्या साम्राज्याला त्या ठिकाणी ब्रिटिश शासन म्हणतात. शिवाजी महाराजांचे एकमेव शासन असं होते की स्वराज्य म्हणतात. त्यामुळे जी माणसं त्याग करतात ती कधी स्वतःचं नाव मोठं करत नाही आणि म्हणूनच आपण खरा आदर्श आजच्या कालच्या कालखंडात तुम्ही हे नाव का दिलं तर त्या माणसाने आपल्याला काय शिकवण दिली हे पद्धतीने आपण त्या सेंटरला नाव द्यायला पाहिजे. मी खरोखर तुमचं अभिनंदन करतो. आपण खऱ्या अर्थाने याला युवकांचं प्रेरणास्थान ज्यांना मानलं जातं श्री पुरुष विवेकानंदांचं नाव या डेव्हलपमेंट सेंटरला देऊ. शेवटी ही संस्था कुणाच्या मालकीची नाही. अभयकुमार साळुंके यांचं नाव आपण दिलं हे तर अभिनंदनीय आहे. साहेबांना देखील आवडलं नसतं, पण शेवटी त्या माणसाने आपल्या जीवनातील 50 वर्ष या संस्थेसाठी खर्च केले. म्हणजे माझी आई, माझी मावशी आणि माझी आजी ह्या विजित राहायच्या. माझ्यामध्ये महिन्यातनं 5 ते 6 दिवस त्या 2 लहान मुलींना बाप मिळत असत आणि तो मुलीला पूर्ण वेळ त्यांची सांभाळ त्यांच्या आईने केला आणि अशा पद्धतीचा त्याग त्या माणसाने केला. आज जर तुम्ही बघितलं तर मी पण माझ्यामध्ये 20-22 लाखाच्या गाडी करतो, कर्जाने घेतलेली आहे, पण ते अजून देखील टू व्हीलर साधा फोन वापरतात. 1982ला सगळ्या उद्योग कार्यकर्त्यांनी बापूजींना एक छोटं घर बांधून दिलं. म्हणजे टोटल स्क्वेअर फीट बघितलं तर 350 स्क्वेअर फुटाची ती वास्तू आहे. त्यामध्ये अजून देखील राहतात. ज्या वर्षात त्या योजना त्याच वर्ष आहेत.
ज्या खिडक्या तयार होत्या त्याच खिडक्या आहेत. म्हणजे जर दुसरा माझ्या तुमच्यासारखा माणूस असता तर त्यांनी त्या आलिशान एसीचा बंगला बांधून घेतला असता. पण जे पंख्याची पण बटणं पण जी आहेत ती पण त्यांनी बदललेली नाही. ती वर खाली करायची खिडकी होते त्या ठिकाणी फक्त येऊन बटन लागले. तिथं कुठल्याही पद्धतीनं त्यांनी वेगळ्या पद्धतीचं काही केलं नाही. घरामध्ये साधं सिलिंग नाही अशा पद्धतीची जीवन त्यांनी या संस्थेसाठी घालवलं. असा आदर्श नक्कीच आपल्यासमोर असला पाहिजे. आज संस्थेसाठी संस्थेने जे केलं त्याचा त्याग या लोकांनी केला. या लोकांची बद्दल आपल्याला कृतज्ञता असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तो माणूस जगला म्हणून त्यांचं नाव आपण दिलं हे स्वागत आहे. त्यांचं उद्घाटन करत असताना मला मनुष्य असा अभिमान देखील त्या ठिकाणी वाटतो. मी या दोन्ही वाजून तुमचं उद्घाटन झालं या प्रसंगी जाहीर करतो. येत्या काळामध्ये आपलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं संशोधन जर व्हायचं असेल तर शेवटी संशोधन म्हटलं की त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य हे करणं गरजेचं असतं. आणि आर्थिक सहाय्य म्हणजे फक्त त्या संशोधकाला आर्थिक स्रोत मिळावा म्हणून नाही तर त्याला एक चांगल्या पद्धतीचं मोटिवेशन म्हणून. माझ्या मते आज 30-40% लोक असे असतात की जे PhD झाले. साधारण किती खर्च येतो आपल्याला हा PhD करताना, म्हणजे स्वतः PhD करताना कमी येतो. म्हणजे तुम्ही आउटसोर्स करत जाऊ नका असं मला नाही. पण स्वतः जे PhD करतो तयारी केली ते रिसर्च मटेरियल गोळा करत असताना, त्यावरती अभ्यास करत असताना, त्याच्यासाठी प्रवास करत असताना जो खर्च येतो हा सामान्य माणसाला परवडणारा खर्च नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना यामध्ये आवड निर्माण जर करायची असेल तर चांगला असा इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी आपण त्यांना द्यायला हवा. आणि म्हणून मी स्वतः आज या आपल्या रिसर्च डेव्हलपमेंट सेंटरच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी 25,000 रुपयाची डिपॉझिट जाहीर करतो, जेणेकरून त्या व्याजातून आपण चांगलं संशोधन करणाऱ्यांना काहीतरी बक्षीस देऊ शकतो. आज माझ्या मला असं वाटतं की या सभागृहात साधारण 100-100 लोक आता उपस्थित असतील. 100 रुपये तुम्ही देखील जर 1,000 रुपये प्रत्येकी ह्या रिसर्च डेव्हलपमेंट सेंटरसाठी देऊ केले तर साधारण 1 लाख रुपये माझ्यामध्ये त्या अनुषंगाने जमतील. ते काही जबरदस्ती नाही आहे. आपण व्हॉलेंटरी फी दिली तर ते तुम्ही करू शकता. कारण आपण सगळे 1% पद्धतीने संस्थेसाठी देतो. पर्सेंट तयार ठेवण्यासाठी भरपूर गोष्टी करत असतो. शेवटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे. काही जर मुलांना फी भरता येत नाही तर त्यांच्या फी देखील तुमच्याकडे भरपूर उद्योग कार्यकर्ते भरतात याची मला जाणवते. तर व्हॉलेंटरी ज्यांना द्यायची असेल तुम्ही 1,000 जरी कमीत कमी दिले तर साधारण 1 लाख रुपये त्यामध्ये जमतील. आणि त्या 1% जरी 6% जर व्याज पकडले 1.25 लाख रुपये त्या ठिकाणी जमले 1.25 लाख रुपये 6% किंवा 7% आपण आपल्या पतसंस्थेत जोडले 10% जरी व्याज पकडले तर 12,000 रुपये वर्षाला त्याचे होतात. त्या 12,000 एक रिसर्च इन्सेंटिव्ह म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनी रिसर्चसाठी दिलेली ग्रांट खूप महत्त्वाची असते. माझ्यामध्ये नॅकला देखील त्यामध्ये काही गुणांकन आहे. तर आपण त्या पद्धतीने ह्या आपले रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल माझ्या आजोबांच्या नावाने तुम्ही या संशोधन केंद्राला नाव दिलेलं आहे, कक्षाला नाव दिलेलं आहे. तर यासाठी चांगला हवे त्या काळात रिसर्च डेव्हलपमेंट सेंटरला मिळावं त्यासाठी या अनुषंगाने आपण येत्या काळात काम करूया. त्याचबरोबर विवेकानंद युथ डेव्हलपमेंट सेंटर देखील आपण या ठिकाणी चालू करतो. आज आपण बघतोय की सध्याची युवा पिढी ही बंडखोर म्हणजे चांगल्यासाठी म्हणणारी युवा पिढी, चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणणारी युवा पिढी. आधीच्या आमच्या काळात असं होतं आमच्या म्हणजे तुमच्या काय जास्त वयस्कर नाही. आई वडील म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं, वाईट म्हणजे वाईट. आताची पिढी वाईटाला वाईटच म्हणते. आई वडील किती जरी म्हणते की असं करायचं नाही, जे वाईटच आहे आणि जे चांगले ते चांगलंच आहे. त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या जजमेंटनुसार ही पिढी आपली निर्णय ठरवत असते. परवा दिवशी एका चांगल्या उद्योजकांच्या घरामध्ये कोल्हापूरमध्ये योग्य कॉन्ट्रॅक्टर बिल्डर आहे. जवळपास वर्षाला ते 30,000 स्क्वेअर फीट कमीत कमी 30-40,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम ते करत असतात. त्यांच्या घरी गेलो होतो. त्याला 3 मुलं आहेत, एक मुलगा 2 मुली. ती सगळ्यात लहान मुलगी जी आहे ती दिल्लीवरून त्या
आंदोलनातून त्या ठिकाणी आलेली. आणि त्या वडिलांनी विचारलं, टीव्ही लावलेलं आंदोलन म्हणजे ते मला चहा चर्चा सांगत होते की आंदोलन तू का म्हणजे का गेली तिकडे ती सगळं असताना तिला ती म्हणते की नाही चुकीचं चाललंय आणि देशात आमच्यासारख्या जनरेशनचं ते वाट लावतंय ते वाट लावतंय तू जाऊन काय करणार आहे तुझ्याही बदल काय होणार माझ्या जरी बदल भेटला नाही तर त्या ठिकाणी तुम्ही सगळे आम्हाला सांगता की रामायणामध्ये खारीचा देखील वाटा होता तो उचलायला माझ्या पिढीसाठी मी केलेले पुढे मी माझ्या पिढी माझी पिढी येते त्यावेळी जर तिने मला विचारलं की तू काय केलंस आमची पिढी वाया तुमची पिढी सगळी वाया घालवली देशाची वाट तुमच्या पिढीला लावली असं जर मला जर माझ्या मुलांनी विचारलं तर मला उत्तर देता यायला नको म्हणून आज मी त्याला उत्तर देण्यासाठी आज केले म्हणजे एवढी प्रगल्भ होती ज्यांची पिढी आहे नेपाळ असो श्रीलंका असो माझ्यामध्ये बांगलादेश असो तिथल्या सत्ता पाडून टाकण्याचं काम त्या जेनची आता केलेलं आहे आणि या जेनजीला जर चांगल्या पद्धतीचा आदर्श द्यायचा असेल तर त्या पद्धतीची रिसोर्सेस देखील द्यायला पाहिजे आणि रिसोर्सेस देणं म्हणजे काय शेवटी मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे त्या मोबाईलचा वापर कसा करायचा चांगल्या पद्धतीने आणि वाईट पद्धतीने आपल्याला माहिती असेल तर त्या जे आंदोलन झालं त्यामध्ये काही देशविरोधी एजन्सीजनी मोबाईलच्या माध्यमातून बॉम्ब प्लांट करण्याची देखील प्लॅनिंग केलेलं एनआयएने ATC त्याच्यावरती कारवाई केली 2-3 लोकांना अटक देखील झाली पण त्यामध्ये ते आंदोलन करत असताना चांगल्या पद्धतीने मोबाईलचा वापर झाला आणि काही कायदे बदलले गेले राजीनामा झाला तो चांगला का वाईट यावर मी चर्चा करणार नाही पण शेवटी शैक्षणिक क्षेत्रात आपण काम करतो अशा वेळी अशा चांगल्या पद्धतीचे कायदे जर युवा पिढी आणू शकते जर कायद्यामध्ये बदल करू शकते तर त्यांना त्या पद्धतीने आपण शेवटी बापूजी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार हे बिल आपल्याला दिले तर चांगले सुसंस्कार त्यांना द्यायचे असेल तर त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म देखील आपण त्यांना तयार करून देणं गरजेचं आहे आणि यासाठी म्हणून या ठिकाणी अभ्यासिका असणं गरजेचं इथं पुस्तक असणं गरजेचं आणि त्या पुस्तकांबरोबर इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं कारण शेवटी इंटरनेट कनेक्शन असलं मोबाईल सध्या जर आपण बघितलं तर रिचार्ज महाग झाले 700-800 रुपयाला आता दिवसाला 2 GB चा डेटा गेलेला आहे अभ्यास करायचे डाउनलोड जरी कुठला जरी रिसर्च पेपर करायचे 4-5 जरी करायचे म्हटले तरी माझ्यामध्ये 500-600 MB आहे त्या ठिकाणी गुगल ड्राईव्हची लिंक असते तर साधारण त्यासाठी चांगले इंटरनेट कनेक्शन आपण त्या ठिकाणी देऊया जेणेकरून UPSC असेल MPSC असेल किंवा इतर रिसर्च काही ना करायचं असेल त्यासाठी त्याचा फायदा त्याला होईल त्यासाठी जे काय इन्फ्रास्ट्रक्चर लागणार असेल ते संस्थेकडून म्हणजे जे काही निधी लागेल 4 लाख लागेल 5 लाख लागेल 10 लाख लागेल तर ती जी काही निधी असेल ती 50% संस्थेकडून देण्याचं आव्हान या ठिकाणी मी घोषणा या ठिकाणी करतो त्याचबरोबर MPSC आणि UPSC साठी जे विद्यार्थी या ठिकाणी येतील त्यांच्यासाठी साधारण 30,000 ची पुस्तकं आजच मी माझ्या स्वतःकडून त्या ठिकाणी त्यांच्यासाठी घोषणा करतो जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा लाभ होईल जाधव सर तुम्ही ज्यावेळी कोल्हापूरला येणार असाल 2 दिवसांनी मला ते सांगा साधारण ती पुस्तकं जवळच्या आमच्या जे डीलर असेल त्यांच्याकडून त्या ठिकाणी त्याचे नियोजन करतो येत्या काळामध्ये जे यूथ डेव्हलपमेंट सेंटर याच्या माध्यमातून चांगले आदर्शाचे अधिकारी चांगले असे गुरुदेव कार्यकर्ते चांगले नागरिक जे देशसेवेसाठी येतील ज्या स्वप्नात विवेकानंदांच्या स्वप्नातले युवक या यूथ डेव्हलपमेंट विवेकानंद यूथ डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून करतील अशा पद्धतीचा आशावाद त्या मंचावर मी उपस्थित करतो आपण सर्वच गुरुदेव कार्यकर्ते खूप जोमाने हे बापूजींचं नाव दिलेलं महाविद्यालय संस्कार केंद्र चालवत आहे खरं म्हणजे मिरज या मिरजेच्या या महाविद्यालयाशी माझं कौटुंबिक आणि कौटुंबिक नातं वेगळं आहे कारण माझ्या आजीने इथं काम केले माझ्या आजोबांनी इथं काम केले माझी आई इथं शिकलेली आहे माझ्यामध्ये माझी मावशी पण कार्यक्रमासाठी शिकली असतात तर ह्या महाविद्यालयाने संस्थेला आम्हाला भरपूर दिलं पण ह्या महाविद्यालयाने देखील मला भरपूर त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाला दिलेलं आहे तर ह्या महाविद्यालयासाठी आपण काम करत असताना आज पण माझ्याकडे 4:30 वाजले आपल्याला किती जण जेवले ते मला माहीत नाही काही जण एक नाश्त्यावरती आहे ते बसलेला असतात काही जण खूप लांब राहतात त्यांना घरी जायला उशीर झाला असेल मॉर्निंग सेशनमध्ये पण लोक येतात म्हणजे 7:30 आलेली लोक देखील 4:30 वाजेपर्यंत थांबले आणि तुम्ही सगळी फक्त मी येणार म्हणून थांबलो एवढं प्रेम मी माझ्यावर
ऋणी राहील आणि सदैव हे ऋण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेल. शेवटी ज्यावेळी संस्थेत नेतृत्व करण्याची संधी मिळते प्रत्येकाला न्याय देता येतो. मला माहिती आहे प्रत्येकावरती मी अन्याय पण केला नसेल पण न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने मी प्रत्येकाला करत असतो. तर या माझ्या प्रयत्नाला यश मिळावं त्यासाठी आपण सगळेच येत्या काळामध्ये त्या गोष्टीसाठी मला माझ्या मंत्रिकात बळ द्या अशा पद्धतीची विनंती आपल्या सर्वांना करतो. पुन्हा एकदा एक अभिनव उपक्रम म्हणजे साबळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल आणि तो विवेकानंद युथ डेव्हलपमेंट सेंटर त्या दोन्ही चांगल्या उपक्रमांचं उद्घाटन झालं असं त्या ठिकाणी जाहीर करतो. आणि मी माझा 2 मिनिटं जास्त बोलतो तर हे मोठं काम होतं. धन्यवाद.